नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल. हृदय ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई कुठे आलेली आहे? गार्डनमध्ये आलेली आहे. हो मित्रांनो, झालेली आहे व्यायामाला सुरुवात. हे पहा, आता मी जे जे काही करणार आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगणार आहात. पूर्ण घाम घाम येईपर्यंत पळावं लागते, पाय दुखेपर्यंत पळायचं. पण काय आपल्याला आपलं स्टेशन येत नाहीये. वैतागून उतरले बुवा मी, नको आपल्याला आता हे, चला पुढे जाऊया. आता आपण आता इथे पळून बघूया आपल्याला स्टेशन येते की नाही. हाताचाही व्यायाम होतो मित्रांनो, हातही मागे पुढे केले जातात, पायही मागे पुढे केले जातात. पण ह्याच्या आधी आपण जे पळलो ना त्याला आणि ह्याला फरक आहे. ते फार लांब लांब ढांगा टाकत पळता येतं आणि ह्याच्यामध्ये प्रमाण आहे, जास्त लांब लांब पळताच येत नाही आहे. पण व्यायाम मात्र नक्की होतो बरं का, फार छान वाटतं. अंग दुखत होतं माझं एवढं, पण आता एकदम हे सगळं व्यायाम करते ना तर एकदम मला फ्रेश वाटते, हलकं फुलकं वाटते, एकदम हलकं फुलकं वाटतं, एकदम छान वाटतं. एकदम झटपट्याने चालायचं, हात पाय मागे पुढे करून, असं हात मागे पुढे करून चालायचं. आता ह्याच्यावरती थोडंसं आपण हाताचा व्यायाम करूया. हात पण दुखायचे राहिले. मी आले होते ना मित्रांनो गावावरनं मी आले तर ना माझं फार अंग दुखायला लागलं. एक दिवस मी अक्षरशः गोळी खाल्ली आणि मी वर खाली करायचे चालायचे. म्हटलं नको आता, म्हटलं काय खरं नाही, आपलं अंग दुखते, गोळी खायचीच नाही. म्हटलं चला आता आपण नुसतं फेऱ्या मारतो तर थोडंसं व्यायाम करूया. इथेच मुलं खेळतात बघा, समोरच मुलांचं ग्राउंड आहे. इकडेही आहे चालायला जागा, व्यायामालाही जागा. हो, कंटाळा आला, अगदी कंटाळा नाही आला, पण बस चला आता पुढे. प्लीज मॅम जरा साईडला होता का, असं म्हणायच्या आधी त्या साईडला झाल्या, त्यांचं झालेलं आहे. आता आपल्या ह्याच्यावरती ह्याने काय होतं माहिती आहे का मित्रांनो, असं माझं मत तुम्हाला सांगते मी. बरं, इकडे 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 पाय केल्यावर काय होतं काय होतं बरं, काय सांगावं तुम्हाला. नाही, असं जागेवर उभं राहून सरळ एकदम सरळ उभं राहायचं. फक्त कमरेच्या खालचा हिस्सा मागे पुढे, हे बघा कमरेचं फॅट कमी होतं आहे कमरेचं, असं मला वाटतं. आणि फक्त कमरेच्या खालचा हिस्सा एकदम लेफ्ट राईट झाला पाहिजे असा. बापरे, पण चालूच आहे, बंद नाही ठेवायचा. कमीत कमी एक स्टेप तरी मला वाटतं 15-15 मिनटाचा असावा. पण आपल्याकडे एवढा आहे वेळ, पण तेवढं मला झेपणार नाही आहे पहिल्यांदा. म्हणून मी आपण योगा 2 तास करू शकतो. योगाचं पूर्ण मला हे आहे, पण ह्याच्यावर नाही आहे. आणि आता इथे बघा, इथे फक्त कंबर आहे ना, ते फक्त असं लाईट रेट. आणि हे बघा एकदम पूर्णतः मागे वळून पाहता येतं, पूर्णतः मागे वळून पाहायचं, असं पूर्ण मागे वळायचं असं. ह्याच्यावरती ही स्टेप केली जाते. सो मित्रांनो, प्लीज मला तुम्ही प्रत्येकाची नावं सांगा कमेंट करून. तुम्ही कुठून पाहताय तेही सांगा आणि कमेंट करून ह्याला काय काय म्हणतात तेही सांगा. मला तुमचं कमेंट वाचायला मला फार आवडेल आणि ऐकायलाही आवडेल. आता आपले तर गुडघ्याचा आपल्याला काही त्रास नाही आहे बरं का, सुदैवाने वरच्याची कृपा आहे परमेश्वराची. तरी पण म्हटलं बसावा, हे फक्त गुडघ्यांसाठी असावा असं मला वाटतं. पण तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही सांगू शकता. आणि नक्कीच सांगा तुम्ही ह्याला काय वाटतं तुम्हाला, हे कशाचा व्यायाम असेल. बापरे, आता ह्याच्यावरती अजून एकदा पलीकडे बसूया. आणि हे पूर्णतः असे पूर्ण मान मागे वळायचे, पूर्ण कमरेचा हिस्सा राऊंड फिरवायचा पूर्ण राऊंड. काय माहिती आहे का मित्रांनो, आपण झोपेमध्ये पटकन उठतो बसतो ना तर आपल्याला लचका बसत नाही. अगं बाई माझी कंबर लचकली, माझा पाय मुरगळला, चमक भरली, असलं काय होत नाही आहे बघा. हे असं रोज केलं ना असलं काहीच होत नाही आहे. आपल्या नित्यनेमाच्या कामाला आणि ह्या व्यायामाला फार फरक आहे बरं का. काही लोक अशी समजत असते, काही महिलांची माझ्या पाहण्यामध्ये आहेत बरं का, ग्रामीण भागच्या म्हणतात अरे आम्हाला काय एवढंच काम आहे का. मित्रांनो, माझा नवीन फ्रेंड आहे, याने आपल्याला हेल्प केलेली आहे. लाईक करो, सबस्क्राईब करो. थँक्यू.
आपला व्यायाम करून झालेला आहे मित्रांनो. स्किप न करता व्हिडिओ पाहतायत त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा. पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून व्हिडिओ पाहताय. पावसाने धुमाकूळ घातलेला आहे. काल भरपूर पाऊस झालेला आहे. काल पूर्ण बंद होता. मी 5 वाजता काल आली नाही आहे, म्हटलं यावं, पण 5 वाजता पाऊस असल्यामुळे जमलं नाही आहे. घामाघूम होते मित्रांनो. काही काम नाही आहे, घरामध्ये बसून खायचं आणि इथं येऊन जिरवायचं. काय चरबी. आणि हे पहा, काम असो किंवा नसो, घरात बसो किंवा जॉब करो, योगा आणि व्यायाम हा महत्त्वाचा आहे. ह्याचं महत्त्व फार आहे. आपल्याला डॉक्टर सांगतात मगच का करायचं, आपण आधीपासूनच का नाही करायचा. तर आपण नेहमीच योग आणि व्यायाम करावं माणसाने. जसा वेळ मिळेल तसा वेळ. आता बघा, मला डबे वगैरे करून द्यावं लागतं. सर्व जिकडे तिकडे गेले 9 साडेनऊला. आता जवळजवळ 10 वाजत आलेली आहेत. मग आता मी सुरू केलं व्यायाम. आता 11 11:30 12 वाजता घरी जाणार आहे. घाम निघाला माझा, पूर्ण घाम झालेली. सगळं गेल्यावर खाली गार्डन आहे, तेव्हाच आपण यायचं. संध्याकाळी 5ला भरपूर गर्दी असते, पण कालपासून पाऊस चालू आहे. आजही पावसाचे चिन्ह असल्यामुळे पाऊस येणारच आहे असं मला वाटतंय. दम लागला की इथे आराम करायचा. डॉगी पण आहेत. काय आणलं नाही खायला. आपल्याला पुन्हा खाली यावं लागेल. डॉगीला खायला घेऊन यायचं आहे आपल्याला. पुन्हा खाली यावं लागेल. लक्षातच नाही आहे माझ्या आणायला. हरकत नाही, मी पुन्हा आणणार आहे, घेऊन येणार आहे. मला खाली यावंच लागेल. हे पहा, एक फुवारे आहेत. छान संध्याकाळी कारंजे असतात. झाडं कोणी तोडतच नाहीये. मित्रांनो, मी मीराताई तुमची रजा घेते व इथेच थांबते. पुन्हा रुजू होणार आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो. बघा माझा मित्र कावळा बघा. लवकरच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.